नाना आज सोलापूर झेडपीच्या तयारीची जे उमेदवार आहेत त्या किती मुलाखतीला उमेदवार आहे, काय रणनीती आहे? गेले 3 दिवस झालं संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी 68 जागेच्या जिल्हा परिषदेच्या मुलाखती चालू आहेत. कालच मोहोळला मुलाखती झाल्या. आज उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, उद्या पंढरपूर, अक्कलकोट, बार्शीच्या काल झाल्या. त्या जिल्ह्यामध्ये उद्यापर्यंत आमच्या सगळ्या मुलाखती पूर्ण होतील. भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती यावेळेला जिल्हा परिषद सुद्धा आम्ही ताकदीनं लढतोय. प्रचंड असा प्रतिसाद आहे. 6 जागेसाठी काल 45 जणांच्या मुलाखती झाल्या झेडपीला. 12 जागेसाठी जवळजवळ 75 कार्यकर्त्यांच्या मुलाखती पंचायत समितीसाठी झालेल्या आहेत. तशीच परिस्थिती आज उत्तर सोलापूरला दिसते आहे. जवळजवळ एका जागेसाठी 10 ते 12 कार्यकर्ते इच्छुक आहेत. प्रचंड अशी इच्छुकांची गर्दी वाढते. इच्छुकांची गर्दी वाढल्यानंतर भारतीय जनता पार्टीला अडचण राहते की संधी कार्यकर्त्याला द्यायची आहे, नक्की कोणाला द्यायची. तर आम्ही एक सर्वे टाकत असतो. सर्वेच्या माध्यमातून या मतदारसंघातलं नेतृत्व करणारी व्यक्ती सक्षम असली पाहिजे, निवडणुकीच्या त्या क्रायटेरियामध्ये बसली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व ठिकाणी 11 तालुक्यामध्ये आम्ही ह्या मुलाखती घेतोय. त्या उद्यापर्यंत पूर्ण होतील आणि 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही आमचे उमेदवार पण जाहीर करू. नाना कुठेतरी आता सोलापूर महानगरपालिका सोबळावर लढणार. सोलापूर जिल्हा मी नगरपालिकेच्या निवडणुकीपासून पहिल्यापासून सांगतोय. नगरपालिकेला पण मी सांगितलं होतं की सगळ्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह घेऊन लढतोय. आम्ही लढलो. 31 जुने नगरसेवक होते, आम्ही 131 केले. आमच्याकडे फक्त एकच नगरपालिका होती, आम्ही 4 नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणले. 3 ठिकाणी सत्ता आली. जवळजवळ जिल्ह्यातल्या 7 ठिकाणी आमची सत्ता आहे. असाच प्रयोग आम्ही परत महापालिकेत केला. आमचा नारा होता 75 क्रॉस. पण एवढं भरभरून या इथल्या मतदारांनी आम्हाला ताकद दिली. 78 102 मधले 87 नगरसेवक महापालिकेत आणले. फार मोठा रेशो महाराष्ट्रामध्ये या सोलापूरचा मिळालेला आहे. आमच्याकडे रणनीती आहे. आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम 24 तास निवडणुकीला तयार असतो. त्याचंच उदाहरण कालच्या महापालिकेतलं आहे, नगरपालिकेतलं आहे आणि तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत तेच रणनीती दिसून येईल. मित्र पक्षांना सोबत घेणार आहात का सोबळावर? आम्ही कायम स्वबळावर लढण्याची तयारी करतो. जर कुठल्या मित्रपक्षाने आम्हाला जर विचारलं तर त्याचा विचार करू, पण अजून कोणाचाही निरोप आम्हाला नाही. तुम्ही उत्तर आणि दक्षिण सोलापूरच्या मात्र स्थानिक आमदार आहेत ते कुठेतरी यामध्ये सक्रिय बॅनरबाजी केली जाते. बॅनरवर वेगळा संदर्भ दिला जातो. त्या संदर्भात काय खुलासा असणार आहे? वेगवेगळ्या चर्चेला तुम्हाला माहिती सांगतो, उत्तर सोलापूर 85 जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदारच नाही. आमचे नेते आहेत, नेत्यांच्या माध्यमातून आम्ही मुलाखती घेतोय. ज्या ठिकाणी आमदार असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही मुलाखत घेऊ. आणि हा जिल्हा परिषद पंचायती गणामध्ये आमचा आमदार नाही, ती मोहोळला जोडलेला आहे. दक्षिणच्या दुपारी आम्ही चालू करतो 4 वाजता, त्यावेळेला असतील त्या ठिकाणी.